येवला शहरातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीने वार्ता फलक उपक्रम सुरू करण्यात आलाय। येवला येथील जबरेश्वर खुंट मेन रोड येथे या फलकाचे अनावरण भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आले। या अभिनव उपक्रमासाठी येवला वृत्त या साप्ताहिकाचे विशेष सौजन्य लाभले आहे। या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, रमाकांत भावसार मामा, जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीचे सुभाष पाटोळे आणि हिरालाल चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती। या फलकाच्या माध्यमातून पक्षाचे संघटन कार्य, जनहितार्थ योजना आणि स्थानिक नागरी प्रश्न मांडले जाणार आहेत। जनसंपर्क वाढवण्यासाठी हा फलक एक प्रभावी माध्यम ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला राजू परदेशी, बापू गाडेकर, नाना लहरे, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, वैभव खेरुड, गणेश गायकवाड, बंडू पैलवान क्षीरसागर, बाबासाहेब राऊत, अनिल हलवाई, अशोक गुजर, बंटी धसे, युवराज पाटोळे, सुनील काटवे यांच्यासह भाजप आणि युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या फलकामुळे नागरिकांना रोजची माहिती मिळणे सुलभ होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। भारतीय जनता युवा मोर्चाच्या फलकाचं उद्घाटन झालंय। या फलकाचा सौजन्य हे येवला वृत्तनी स्वीकारलं। निश्चितपणे भविष्यामध्ये जी वाटचाल करायची आहे ती या सगळ्या तरुणांनाच करायची आहे आणि त्या उद्देशाने हा जो वार्ता फलक जो इथं तयार झालेला आहे त्या वार्ता फलकाचं उद्घाटन आज रितसर झालेलं आहे। पूर्वी लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं नव्हती, तेव्हा हे वार्ता फलक हेच सगळ्यात महत्त्वाचं साधन होतं। परंतु आता अलीकडे त्या सोशल मीडियाला सुद्धा लोक वैतागलेले आहेत आणि त्यामुळे या वार्ता फलकाचं महत्त्व हे आता अधोरेखित होत आहे आणि त्यामुळे आजच्या या वार्ता फलकाचं उद्घाटन या ठिकाणी जे झालेलं आहे, या वार्ता फलकाचा उपयोग हे सुख दुःख किंवा अन्य जे विशेष कार्यक्रम आहेत त्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने या शहरातील लोकांना माहिती पडेल। निश्चितपणे हा एक चांगला उपक्रम आहे। त्याबद्दल या उपक्रमाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वार्ता फलकाचे ज्येष्ठ नागरिक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन केलं आहे। या उद्घाटनात म्हणजे या पार्टी वार्ता फलकाचा उद्देश असा आहे का शहरात ज्या घटना घडतात सुखदुःखाच्या त्या वार्ता फलकाच्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत पोहोचाव्या हे आमचा उद्देश आहे। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता। चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट,
मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.